मी आज बनवणार आहे वंशाटे व्हेजिटेबल खिचडी. हाय फ्रेंड, कशा आहात सगळे? सकाळी उठून आंघोळ वगैरे करून घेतले. वंश उठला नव्हता तोपर्यंत मी घरातली कामे आवरून घेतली. मी व्हेजिटेबल खिचडी वंशाटी बनवावी म्हणली तर तो लगेच येऊन बसला माझ्याजवळ. आता कामे तरी कशी करायची, पोरांना घेऊन खूप अवघड आहे कामे त्याला बाजूला ठेवलं आणि व्हेजिटेबल खिचडीसाठी मी घेते गाजर, बटाटा, बीन्स स्वच्छ अशी धुवून घेतली. त्याला कट करून घेतली कारण घरामध्ये कोणी नसतं ना, त्यामुळे बाळाला सांभाळणं खूप हार्ड असतं. माझी मम्मी वगैरे असते इकडे, पण ती कधीमध्ये येते. मामा त्याचा आला नव्हता, नाहीतर तो राहतो त्याच्याकडे. आता अजिबात ऐकत नव्हता. कशी बशी आता खिचडी बनवून घ्यावी म्हणली. त्यासाठी मी कुकर घेतले आणि त्याच्यामध्ये तूप ॲड केलं. मी ऑइल वगैरे ॲड करत नाही बाळासाठी. थोडं ऑइल हे स्किपच करते मी. त्याच्यामध्ये जिरं, लसूण डेफिनेटली टाकायचं का, म्हणजे लसणाने खूप अशी छान चव येते. आधी 6-7 महिन्याचा होता, मी त्याला व्हेजिटेबल खिचडी द्यायची, बट त्याच्यामध्ये नमक ॲड नव्हते करत. आता तो 1 इयरचा झाला म्हणून ॲड करते. आपण कापलेले सगळे व्हेजिटेबल त्यामध्ये ॲड करायचं. चवीनुसार थोडंसं नमक टाकायचं, हळद टाकायचं. बाजूला स्वच्छ असं तांदूळ धुवून घेते. त्याच्यामध्ये मी तांदूळ, मूग डाळ, तूर डाळ ॲड करते आणि मसूर डाळ पण ॲड केली होती. स्वच्छ असं धुवून नंतर त्यामध्ये पाणी ॲड करायचं. नॉर्मली आपण मसाला भातला पाणी ॲड करतो ना, त्यापेक्षा थोडंसं जास्तच करायचं, कारण बाळासाठी चिकट मुलांना आवडतं ते खायला. त्यानंतर त्याची 3 शिट्ट्या काढून घ्यायची. मस्त असं चिकट शिजतं. मॅशर असेल घरामध्ये तर शिट्टी काढल्यानंतर मॅशरने मॅश करून घ्यायचं. तोपर्यंत आमचा राडा किंग इकडे राडा घालत बसला होता. मम्माचं ट्रायपॉड घेऊन बसला होता. व्हिडिओ शूट करत होता, काय माहिती यालाच. त्याला पण आवडते खिचडी. मस्त असं त्याने एन्जॉय केलं. दुपारी मम्मीचा कॉल आला होता. मम्मीला बोलत बोलत दही खात होते. संध्याकाळी माहिती झालं ना नवरा बोला तर खूप शिवाय देईल बाबा. ते आले होते घरी संध्याकाळी आणि खूप दिवस झाला आम्ही एकत्र टाईम घालवलं नव्हतं. मी मस्त असा मसाला दूध बनवले होते. आम्ही पिऊन घ्यावं म्हणलं तर वंश मध्ये करतच होतो. त्याला पण बॉटलीमध्ये दूध टाकून दिलं आणि आजचा दिवस असा होता माझा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.